अंमली पदार्थ विक्रीवर ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने MD या अंमली पदार्थाच्या विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,92,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, ठाणे गुन्हे शाखा शोधचे 2चे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने 1,92,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत सचिन सुभाष चव्हाण आणि रवी शामवीर डागूर यांच्यासह आणखी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी करण्यात आली कारवाई कापूरबावडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत दाखल करण्यात प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी सचिन सुभाष चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 29.6 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला. त्यानंतर पुढील तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रविवारी शामवीर डागूर याला देखील पोलिसांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीत 34 ग्रॅम आणि घर झडतीत 992 ग्रॅम असा मोठ्या प्रमाणात MD हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 999.2 ग्रॅम मेफेड्रॉन तसेच मोबाईल फोन असा मिळून अंदाजे 1,92,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे करत आहे.